नमस्कार. SMR न्यूजच्या हेडलाईनमधून महत्त्वाची बातमी. यवतमाळमध्ये फासेपारधी समाज बांधवांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या घरासमोर जोरदार घेराव. श्री दादाजी फासे पारधी समाज संघटनेने समाज विकासापासून वंचित असल्याचा आरोप करत शेती, घरकुल, आर्थिक पाठबळ आणि दादाजी आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्याच्या मागण्या मांडल्या आहे. 2014च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले म्हणाले, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची भेट घेतली पण उपसचिवाने अपमानास्पद वागणूक दिली, त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. जे 2014चा GR आहे त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. विष्णू सावरा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो GR विशेष बाबता काढून दिल्यानंतरही आता मी 4-5 वेळा CM साहेबाकडे गेलो. CM साहेबांनी आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहे उके साहेब त्यालासुद्धा बोललो आणि त्यालासुद्धा आदेश दिले. आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला धरूनच मी जाधव साहेबाकडे गेलो, उपसचिव, आणि त्या उपसचिवने मला खूप वेगळी वागणूक दिली. कारण GR आहे त्या GRच्या अनुषंगामध्ये या GRमध्ये या परिपत्रांमध्ये पूर्णच्या पूर्ण GR आहे. त्या GR जे आहे त्या GRमध्ये स्पष्ट आहे का फासेपारधी समाजाचा विकास झाला पाहिजे, फासेपारधी समाजाला घरकुल मिळाले पाहिजे, फासेपारधी समाजाला 1 लाख जमिनी मिळाल्या पाहिजे, फासेपारधी समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फासेपारधी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353ची धमकीसुद्धा दिली. मला असं बोलले का इथं थांबू नका असं सुद्धा मला धमकी दिली. म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे, जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते. नाही तर आम्ही आज इथंच जेवण करणार आहे, इथंच झोपणार आहे. मतीन भोसले. अधिक अपडेटसाठी SMR न्यूजशी जोडलेले राहा. धन्यवाद.